नेवासा तालुक्यातील तीर्थक्षेत्र बहिरवाडी येथे नाथांच्या नावाने चांगभल्याचा गजर करत चौथा पौष रविवार हजारो भाविकांनी श्री कालभैरवनाथाचे दर्शन घेतले। श्री कालभैरवनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या तीर्थक्षेत्राचा श्री क्षेत्र देवगडचे महंत भास्करगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या कृपा आशीर्वादाने या क्षेत्राचा कायापालट होत आहे। पौष महिन्यात येणारे रविवार हे नवसाचे मानले जात असल्याने हजारो भाविकांनी येथे हजेरी लावून कालभैरवनाथांचे दर्शन घेतले। पूर्वी येथे श्री कालभैरवनाथांना पशुबळी दिला जायचा, मात्र भगवंत भावाचा भुकेला असून मुक्या जीवाला बळी न देता श्री कालभैरवनाथांना आवडता डाळ रोडग्याचा नैवेद्य अर्पण करून नवस्फूर्ती करा याबाबत भास्करगिरी बाबांनी प्रबोधन केल्यानंतर येथे बळी देण्याची प्रथा बंद करण्यात आली। आज भाविक श्रद्धेने 3 दगडांची चूल तयार करून गोवरीवर रोडगा भाजून श्री कालभैरवनाथांना डाळ रोडग्याचा नैवेद्य अर्पण करतात। भक्तांनी दिलेल्या आर्थिक योगदानातून सुमारे 1.25 कोटी रुपये खर्चाचे भव्य मंदिर प्रवरा नदीच्या मध्यधारेवर उभारण्यात आलेले आहे। दर्शनासाठी काळा पाषाण असलेली मूर्ती बसवण्यात आली असून याच मंदिराच्या पाण्याखाली श्री कालभैरवनाथांची पूर्वीची मूर्ती आहे। या दोन्ही ठिकाणी भाविकांनी शिस्तीचे पालन करून दर्शन घेतले। पौष महिन्यात आलेल्या चौथ्या रविवारी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। सर्वांना रांगेत दर्शन घेता यावे म्हणून विविध तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सेवेकरी बनून स्वयंसेवकाची भूमिका पार पाडली। तसेच ग्रामस्थ आणि विश्वस्त मंडळाच्या सदस्यांनी देखील सेवेच्या माध्यमातून योगदान दिले। पूर्वी काही या ठिकाणी मंदिर नव्हतं आणि ग्रामस्थाचा आणि विश्वस्त मंडळीचा विषय बरेच दिवस चालला होता। या ठिकाणी जी हिंसा होत होती ती हिंसा बाबामुळं आणि ग्रामस्थामुळं ती बंद झाली। 10-20 वर्ष जवळजवळ 25 वर्ष निघून गेली। 25 वर्ष गेल्यानंतर पुढे मग या ठिकाणी श्री कालभैरवनाथ म्हणजे अष्टमी जन्म उत्सव सुरू झाला आणि त्या जन्म उत्सवामध्ये आणि 8 दिवसाचं ज्ञानेश्वरी पारायण आणि अनेक या ठिकाणी चांगल्या प्रकारचे उत्सव साजरे करू लागले लोक। आणि पुढे चालून मग ही मंदिर बांधण्याची शंका गावकऱ्याच्या आणि विश्वासाच्या मंडळाच्या लक्षामध्ये आल्यानंतर ही सूचना आपण मग बाबाला सांगू बुवा आणि बाबा काय निर्णय देते हे आपण पाहू। मग ग्रामस्थ आणि विश्वस्त मंडळ बाबाकडे गेले अगोदर बाबांनी सांगितलं ही तर आम्हाला खूपच आनंदाची गोष्ट तुमची आम्हाला खूप आनंदाची गोष्ट तुम्ही मला सांगितली, त्याबद्दल आम्ही एक दिवस पुढं बाबाजीने सांगितलं। मग आम्ही एक दिवस येतो रविवार पाहू। मग ते कुंजीर भाऊ जे होते इंजिनियर औरंगाबादचे कुंजीर भाऊ आणि मग त्यांना निरोप दिला आणि थोरात साहेब यांनाही निरोप दिला आणि विधटे बाबाजीचे 2 शिष्य होते विधटे बंधू आणि मग सर्व या ठिकाणी कुंजीर भाऊने ते प्लॅन इस्टिमेट काढला आणि ते कोलमचे अमुक सारी आखणी करून दिली आणि मग सर्व ग्रामस्थ आणि बाबा हे सर्व भक्तगण या खडकावरच बसले आणि मग त्या ठिकाणी तो निर्णय घेण्यात आला की बा आता हे वर्गणी आपल्याला करायचं, एवढं मोठं मंदिर बांधायचं, मग आता याला खूप पैसे लागतील। मग बाबाजीच म्हणे मग असं करा म्हणे मग एकरावर पैसे करा म्हणे, एकरी 2000 त्या टायमाला। आता हे 7 वर्ष मंदिराला बांधकाम होऊन झालेलं आहे तर तेव्हा जरा स्टील झालं, खडी झाली, वाळू झाली, जरा स्वस्तमध्ये मिळत. आता खूप महागाई वाढल्या आणि त्या काळामध्ये मग काय झालं एकरी ठरल्याबरोबर बाबाजीच्या मनामध्ये एक विचार आला की आता आपण आपल्या झोळीत हात घालायचा आणि भैरवनाथाच्या झोळीमध्ये हात घालून त्यांनी पहिली पावती 1 लाख रुपयाची आणि सद्गुरू भास्करगिरी महाराजांनी दिली देवस्थानला। मग मात्र सर्वांच्या डोक्यावर सक्रातच बसली की काय असं वाटू लागलं। परंतु श्री कालभैरवनाथांची जी बायको आहे जोगेश्वरी, ही जोगेश्वरीनं सर्वांना तिनं डोक्यावर हात नाही ठेवला पण तिनं सर्वांना आशीर्वाद दिला हे काम निश्चित होईल, मी तुमच्या पाठीमागं माझी शक्ती राहील। आणि असं करता करता 15 दिवसामध्ये आमचे 50 लाख रुपये गोळा झाले। कशामुळे झाले की बाबाजीची शक्ती, बाबाजीने अगोदर पावती फाडल्यामुळं लोकाला थोडी दहशत बसल्यामुळं 15 दिवसामध्ये 50 लाख रुपये गोळा झाले आणि थोरात साहेबांनी काम चालू केलं। थोरात साहेबांनी काम चालू केल्यानंतर 1.5 वर्ष आणि आणखीन 15 दिवसात 40-45
महिन्यामध्ये आम्हाला जवळजवळ 1 कोटी रुपये शेतकऱ्याकडून अनेक आसपासचे जे भाविक होते त्यांनीही दिले आणि त्यांच्या सर्वांच्या सहकार्यामधून गावकऱ्यांनी या ठिकाणी मोठं आपलं अनमोल असं या ठिकाणी दान दिलेलं आहे आणि हे जवळजवळ 1.5 वर्ष काम चालू होतं. 1.5 वर्ष काम चालू झालं आणि सर्व काम अगदी खालून जर पाहिलं तर जवळजवळ 85 फूट हे शिखराचं काम आहे. कुंडापासून त्याची उंची जवळजवळ 85 सेंटीमीटर किंवा फूट इतकी उंची या बाबांच्या सहकारामधून बाबाच्या मार्गदर्शनामुळं या ठिकाणी खूप मोठा गावकऱ्याचा भाविकाचा या प्रवरेच्या मध्यधारामध्ये ज्या ठिकाणी स्वयंमूर्ती आहे, ज्या ठिकाणी अमृतकुंड आहे, त्या ठिकाणी रोगी महारोगी विंचू सर्प अनेक व्याधी या ठिकाणी नीट होऊन गेले. कारण आम्ही नाही सांगत परंतु त्यांच्या सांगण्यावरून की भाविकाच्या सांगण्यावरून ते सांगतात की बा या ठिकाणी आम्हाला गुण आला, आमचे कुष्ठरोग निघून गेले, आमचे महारोग निघून गेले आणि असं या दैवताचं इतकं जाज्वल दैवत आहे श्री कालभैरवनाथ की तो अंतकरणापासून जर श्रद्धेने भावनेने जर त्याचं आपण दर्शन केलं तर निश्चितच तो आपल्याला त्याचं फळ देतो अशी या नाथ महाराजाची ख्याती आहे. धन्यवाद. प्रतिनिधी गणेश मुळे, नेवासा.